देशात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असतानाही साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। याच पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचा आणि दिलासादायक प्रस्ताव कृषी मूल्य आयोगासमोर मांडण्यात आलाय। उत्पादित होणारा कांदा थेट स्वस्त धान्य म्हणजेच रेशन दुकानामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असा हा प्रस्ताव असून यामुळे एकाच वेळी शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होऊ शकतो। राज्य कृषी पणन मंडळाने कांदा पिकासोबत धोरण ठरवण्यासाठी आणि विविध उपाययोजना सुचवण्यासाठी उपसमित्यांची स्थापना केली आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात देशात कांद्याचे एकूण मूल्य तब्बल 29,229 कोटी रुपये इतके होते। त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा 15,021 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 51% होता। मात्र प्रतवारी आणि साठवणुकीची योग्य सुविधा नसल्यामुळे सुमारे 1,000 कोटी रुपयांचा कांदा वाया गेल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे। यावर उपाय म्हणून आता असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे की ज्या काळात कांद्याचा पुरवठा जास्त असतो त्या काळात शासनाने तो कांदा थेट रेशन दुकानामार्फत वितरित करावा। यामुळे शेतकऱ्यांना किमान दर मिळेल, कांदा सडणार नाही आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना स्वस्तात कांदे उपलब्ध होतील। मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करा।